नमस्कार मंडळी. तुम्हाला आठवतात आपल्या शाळेचे दिवस? मी तर KG मध्ये असताना अगदी रडत जायचे. त्यानंतर जेव्हा मला मित्रमैत्रिणी मिळाले, तेव्हा शाळेत जायचा आनंद काही वेगळाच होता. त्यानंतर कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर सिनेमा बघायला जा, कधी कधी शॉपिंगला जा, कधी कधी लेक्चर्स बंक करून कॅन्टीन मध्ये बसून फक्त गप्पा सुद्धा मारल्यात. काय वेगळाच आनंद असायचा त्यावेळी. पण आज कोविडमुळे सगळं पार बदलून गेलंय. घरातच पालक, घरातच मुलं, वर्क फ्रॉम होम, लर्निंग फ्रॉम होम, यात शिक्षण आणि अ, काम ह्या दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स होत असतील, काय चॅलेंजेस येत असतील शिक्षकांना आणि पालकांना या ऑनलाईन लर्निंगमुळे. तर चला चर्चा करूया आजच्या विचारधारामध्ये. तर मी स्वप्ना दिघे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या विचारधारामध्ये. आणि आपला टॉपिक असणार आहे ऑनलाईन लर्निंग. तर आपल्याबरोबर आज विचारधारामध्ये डिस्कस करायला आलेले आहेत रामानंद चौबे, जे 3री आणि 9वीच्या मुलींचे पालक आहेत. श्रद्धा जोजोडे या गेल्या बरेच वर्षापासून स्कूल काउन्सिलर म्हणून काम करत आहेत. मुक्ता भागवत या अहमदनगर जिल्ह्यात 1ली ते 4थीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. सुवर्णा करोडी या मुंबईमधल्या एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. आणि दीपाली दातरंगे या ट्युशन टीचर आणि पालक सुद्धा आहेत. तर तुमच्या सगळ्यांचे विचारधारामध्ये मनापासून स्वागत. आणि आज आपल्या विषयाची सुरुवात आपण करणार आहोत सुवर्णा करोडी यांच्यापासून, ज्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. तर सुवर्णा मॅडम, तुम्हाला असा क्वेश्चन विचारासा वाटेल की जेव्हा हे कोविडचं लॉकडाऊन सुरू झालं आणि ऑनलाईन लर्निंगचा डिसिजन घेतला गेला, तर त्यावेळी तुमची शाळा ऑनलाईन लर्निंगसाठी तयार होती का? ऍक्च्युली मॅडम, जेव्हा हे ऑनलाईनचं एज्युकेशन ह्या पॅन्डेमिक पिरियडमध्ये द्यायचं की नाही, हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये अनेक कन्फ्युजन होतं. काहींचं असं होतं की हे द्यायला पाहिजे, काहींचं म्हणणं होतं नाही. आणि बरीच त्याच्यामुळे काय झालं होतं की बरीच मुलं किंवा त्यांच्या पालकांसह गावामध्ये गेली होती, म्हणजे त्यांच्या मेन जे नेटिव्ह प्लेस आहे तिकडे शिफ्ट झाली होती. किंवा काहींकडे असं होतं की काहींकडे स्मार्टफोन होते पण काहींकडे स्मार्टफोनच नव्हते. आणि काही वेळेला असं होतं की अरे पण हे करायचंय कसं, की स्मार्टफोनच आपल्याकडे नाहीये, मग कोणातरी शेजारच्यांचा घ्या. आणि शिक्षकांची सुद्धा हीच परिस्थिती. काही ते नेटिव्ह प्लेसला गेले होते किंवा काहीकडे तेवढे ते अफोर्डही करू शकत नव्हते. म्हणजे आता एक तुम्हाला कल्पना असेल की भारतामध्ये विनानुदानित शाळा सुद्धा याच्यातल्या एज्युकेशन फील्डमध्ये आहेत किंवा पालकही काही आहेत की त्याच्यामध्ये शिक्षकांना पगारच दिला जात नाही. आणि आता ज्या विनानुदानित संस्था ज्या आहेत त्या आता म्हणतात की नाही, आम्ही तुम्हाला अफोर्ड करू शकत नाही, तुम्ही काय ते असेल गव्हर्नमेंटकडे मागा. तर शिक्षकांची अशी रिॲक्शन होती नाही की आम्हाला देतच नाहीये तर आम्ही का करायचं. आणि मग त्याच्यासाठी आमच्याकडे स्मार्टफोन नाहीये किंवा आमच्याकडे डेटा भरायला हे नाहीये, आमचा काही प्रीपेड फोन नाही. म्हणजे बरेच काही काही चॅलेंजेस असे होते की टीचर्सही त्या गोष्टीला तयार नव्हते. आणि मग पेरेंट्सकडनंही तेवढंच हे नव्हतं की नाही, आम्ही एवढं अफोर्डच करू शकत नाही, आम्ही कसं काय घेणार. पण आता थोडीशी परिस्थिती सुधारते की काही जण काही म्हणजे लोन काढून घेत आहेत किंवा काहींच्या नोकऱ्या गेल्या होत्या तेव्हाही त्यांचं असं रिॲक्शन होती नाही आम्ही घेऊच शकत नाही, असं सुद्धा रिॲक्शन होती. पण आताही असं झालं की एका वर्गामध्ये सपोज 50 मुलं असतील तर त्याच्यातली एक 30-32 अशीच मुलं साधारण जॉईन झालेली आहेत. आणि मी म्हणजे कसं की जे मुंबईमध्ये मी जे मुख्याध्यापक म्हणून आहे गेले 16 वर्ष आहे आणि माझ्या अंडर CBSE आणि ICSE शाळा पण, म्हणजे मी एक चीफ कन्व्हेनर पण आहे मुंबईमध्ये. त्यामुळे आमची चॅलेंजेस मुख्याध्यापकांची काय ती ही होती की, आणि असंही होतं की नाही काही पालकांकडे आता पैसेच नाही, त्यांनी पैसेही फिरलेले फीसचे. आणि असंही तुम्ही ऐकलं असेल की शाळांनी असंही सांगितलं की फी साठी तगादा लावलाय. पेरेंट्स म्हणतात जर तुम्ही ऑनलाईनच टीचिंग घेताय मग एवढ्या आज घेताय का शाळेप्रमाणे, मग आम्ही फीस का भरायची. हे वेगवेगळे चॅलेंजेस आम्हाला त्या त्या वेळेला आलेले होते. आणि एज्युकेशन मिनिस्ट्री जी आहे ते वेगवेगळ्याला त्यांचे रूल्स बदलते. मागे सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये आम्ही शाळा करू, नंतर सांगितलं सप्टेंबरमध्ये नाही होणार, तर ऑक्टोबरमध्ये 9वी ते 12वी साठी. म्हणजे काही क्लिअर अशी काही इन्स्ट्रक्शन्स डिपार्टमेंट
डिपार्टमेंटकडनं सुद्धा नाही. त्यामुळे अच्छा. आम्हालाही त्या गोष्टीचा खूप प्रॉब्लेम यायला लागला होता आणि अजूनही येतोय, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. ओके. तर हे तुम्ही मुंबईच्या ठिकाणचं सांगितलं, पण आणि एक पॉइंट तुम्ही सांगितलात की हो. बऱ्याच जणांकडे फोन नाहीये. तर मग मुक्ता भागवत, तुम्ही पण अहमदनगर जिल्ह्यात शिक्षिका आहात आणि तुम्ही तिकडे 1ली ते 4थीच्या हो. मुलांना शिकवता. तर तुम्हाला कोणत्या टाईपचे हो, चॅलेंजेस बरोबर. आले? आता माझ्याकडे आता ऍक्च्युली माझी शाळा जर पाहिली तर तशी बरीचशी आतमध्ये आहे. मी राहते हं, तिथून जवळपास 26 किलोमीटर आहे आणि तो बागायती एरिया आहे. तसं पाहिलं तर तिथे संपूर्ण शेतकरीच लोक राहतात. हं, हं. प्रत्येकाच्या घरोघरी शेती आहे. त्यामुळे तिथले विद्यार्थी किंवा पालक हे काय, त्यांना 12ही महिने तिथे काम चालू असतं. वेळेस त्यांच्याकडे आठवडाभर दिवसा लाईट असते, तर काही वेळेस आठवडाभर लाईट नसते. काही अच्छा. पालकांकडे एक्झॅक्टली. काही पालकांकडे तर अँड्रॉइड मोबाईल नाहीये आणि हं, हं. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम येतो की त्यांचेच लहान बहीण भाऊ एका घरामध्ये असतात. मग बरोबर. ऍक्च्युली सकाळच्या वेळेला शाळेचे लेक्चर्स असतात. मग नेमकं मोबाईल द्यायचा कोणाला, कोणत्या विद्यार्थ्याला द्यायचा, हा अच्छा. प्रश्न सुद्धा पालकांसमोर पडतो आणि बरोबर. मुलांमध्ये भांडणं होतात, त्याच्यावरून रडापडी होते, पालकांनाही ही समस्या येते. ग्रामीण भागामधल्या मुलांना किंवा पालकांना हे जे ऑनलाईनचं आहे हे आत्ता माहिती झालंय की बाबा हे असं करता हं, हं. येतं, असं शिक्षण घेता येतं. परंतु बरेचसे पालक किंवा विद्यार्थी असे आहेत की त्यांना हे झूम ऍप असेल, त्याच्यानंतर गुगल गुगल मीट असेल, गुगल मीट. या हो. संदर्भात माहिती या संदर्भात त्यांना माहिती नाहीये. आणि तसं पाहिलं जर लहान मुलांना, आता आम्ही लहान मुलांना शिकवतो, लहान मुलांना शिकवताना ऍक्च्युली त्यांच्यामध्येच जर आपण राहिलो तर ते त्यांना जास्त समजतं. आता हे ऑनलाईन मुळे कधी कधी त्यांच्याकडे नेटवर्क नसतं, लाईट नसल्यामुळे मोबाईल चार्ज नसतात, अशा अनेक अडचणी त्यांना येतात. मोबाईल हँग्स होतात. हा, मग बरोबर. म्हणजे जे तुम्ही आपला उद्देश जो आहे त्या उद्देशापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. बरोबर. सुवर्णा मॅडम, मी तुम्हालाही विचारते की एज्युकेशन सिस्टममध्ये असं काय की ऑनलाईन लर्निंग म्हणजे टीचरनी तिकडे अवेलेबल असायला पाहिजे ऑनलाईन लर्निंग, की त्याच्यासाठी काय ऑप्शन्स फाइंड आउट केलेले आहेत? हो मॅडम, एज्युकेशन जी ऑनलाईन सिस्टम जी मुंबईमध्ये केलेली आहे, म्हणजे एस्पेशली स्टेट गव्हर्नमेंट आणि बीएमसी एज्युकेशन हं. असे 2 प्रकार मुंबईमध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही टीचिंग ऑनलाईन शिक्षकांनी करायलाच पाहिजे. आणि हं. पर्टिक्युलर त्यांनी तास सुद्धा दिलेत की 45 मिनिट्स त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला ते पिरियड ऍडजस्ट करायचे आहेत. आणि जसं मॅडम म्हणाल्या तसं की जसं खेडेगावामध्ये, तसं इथे सुद्धा आपल्याला मुंबईमध्येही हा प्रॉब्लेम होतोय की इलेक्ट्रिसिटी नाहीये, किंवा पालकांना हे समजत आहे, अरे मला आता आम्हाला अशा रिएक्शन्स आल्या, अरे हे काय गुगल मीट आणि झूम, आम्हाला काही कळत नाही, आम्हाला काही शिकायचंच नाही. अच्छा. अशा सुद्धा रिएक्शन पॅरेंट्सच्या होत्या. हा. आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे, जसं तुम्ही विचारलं की टीचरनी तिथे अवेलेबल असायलाच पाहिजे. आणि त्याची सुद्धा असं होतं की मुंबईमध्ये स्वतः शिक्षण अधिकारी जे आहेत किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटचे एज्युकेशन इन्स्पेक्टर्स वगैरे, ते सुद्धा चेक करतात की हे बरोबर शिक्षक शिकवतायत की नाही, हे शिक्षक आहेत की नाही, असं सुद्धा हे बघितलं जातं. त्यामुळे ते कंपल्सरी आहे, शिकवणं मस्ट आहे आणि त्या त्या पिरियडमध्ये. पण जसं हं. आता मॅडम म्हणाल्या तसं या की प्रॉब्लेम असा होतो की काही वेळेला नेटवर्क इश्यू असतो किंवा आपल्याला आवाज पोहोचू शकत नाही, किंवा काही वेळेला अजून असं होतं की बॅकग्राऊंडला काही पालक जर अशिक्षित असतील तर असंही होतं की भांडणं चालू आहेत, मग त्या स्टुडंट पर्यंत काही नीट पोहोचू शकत नाही. असे सुद्धा अनेक चॅलेंजेस आपल्याला येत असतात. ओके. तर आता मी येत असतात नेक्स्ट आणि येत आहेत, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. मी आता नेक्स्ट क्वेश्चन दीपाली तुला विचारते, कारण तू ट्युशन्स पण घेते. म्हणजे हे आपण आता जे डिस्कस केलं ते शाळेच्या तर्फे केलं, की शाळेतून आणि एज्युकेशन सिस्टम थ्रू कसे चॅलेंजेस आलेत. तर तू ट्युशन्स घेताना तुला काय चॅलेंजेस आलेत? मला तर ट्युशन्स घेताना तसे काही चॅलेंजेस मी फेस केले नाहीये. कारण सगळ्यांना म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे, परत अँड्रॉइड फोन्स आहेत किंवा लॅपटॉप वगैरे आहेत काही जणांकडे. पण तरी पण मी मुलांमध्ये एक हे बघितलं की दिवस म्हणजे एक 8 to 1:30 एवढ्या ह्याच्यामध्ये ते स्कूलचे लेक्चर्स अटेंड करतात. नंतर परत त्यांना ट्युशन मध्ये वगैरे म्हटलं की परत त्यांना तो असं सतत ते ऑनलाईन म्हटलं तर त्यांना इतका कंटाळा आलेला असतो, तो म्हणजे हम्म. मोनोटोनस झालेलं असतं.
कारण स्कूलमध्ये जी एकमेकांबरोबर रिॲक्शन्स असतात, एकमेकांबरोबर जरा हसी मजाक असतो, ते त्याच्यामुळे त्यांना ते कसं एक हे असतं, रिलॅक्सेशन असतं किंवा एकमेकांबरोबर डिस्कशन्स असतात, तर ते इथे अजिबातच नसतात. आणखीन एक म्हणजे मी मुलांकडनं एक बघितलं की हे अनेक टीचर्स व्हिडिओ अपलोड करतात. युट्यूब वरनं ते व्हिडिओ अपलोड करतात, तेव्हा हे फक्त ते वॉच करत असतात. इट इज जस्ट लाईक सेल्फ स्टडी. मग ते अनेक कॉन्सेप्ट त्यांना तेव्हा कळलेले नसतात, त्यांना ते विचारायचे असतात, पण तेव्हा कोणीच त्यांना गाईड करणारं नसतं. सो दीज आर द व्हेरियस प्रॉब्लेम्स दे आर फेसिंग. ओके. मग ते तर रामानंद सर, तुमच्याकडे येते मी की तुम्ही एक पालक आहात आणि तुम्ही 3री आणि 9वी या अशा 2 वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात. तुमच्या मुली 3री आणि 9वी मध्ये आहेत. तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे ऑनलाईन लर्निंग विषयी? एक्सपिरियन्स सुद्धा थोडा धक्कादायकच होता माझ्यासाठी, कारण का अचानक शाळेतनं नोटीस आली की आपल्या 3 दिवसामध्ये वर्ग चालू होत आहे त्यांच्या ऑनलाईन. तर वर्ग चालू होतात, तर मग सुरुवात ह्यापासून की वर्ग चालू व्हायला ऑनलाईन एज्युकेशनसाठी काय काय लागेल आपल्याला, कारण का आय एम व्हेरी म्हणजे मी खूप पर्टिक्युलर आहे की मी माझ्या मुलांना मोबाईल वगैरे देत नाही, टीव्ही जास्त बघून देत नाही, कारण का ह्या वयात त्यांच्या डोळ्यांची निगा घेणं हे इम्पॉर्टंट आहे. तर मग आता ते लोक कशावर करणार ह्या गोष्टी. पण आता देवकरो माझ्याकडे कॉम्प्युटर आहे, तर मग त्याकरता लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे पहिला झाला कॉम्प्युटर कॅमेरा, तर मी ते घ्यायला गेलो दुकानामध्ये. तर साधारणतः कॅमेऱ्याची जी किंमत 700 ते 800 रुपये, चांगला कॅमेरा 1000-1200 असेल, त्याची किंमत याला लोकांनी 3 पट करून टाकलेली. म्हणजे 2100, 3000. आणि ते म्हणजे कॉम्प्युटरची दुकानं म्हणजे जिथे ते मी गेलो ते सांगत होते की हे ह्या किमतीतच आमच्याकडे येत आहे. म्हणजे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. मग मी म्हटलं हे करण्यापेक्षा आपण लॅपटॉपची पण किंमत विचारून घेऊया. तर साधारणतः ज्या लॅपटॉपची किंमत 25 ते 30,000 आहे, त्याची 15-16 हजारांनी या लोकांनी किंमत वाढवून ठेवलेली. सो इट वॉज रिअली चॅलेंजिंग. मग दुसरी भीती होती की मोठी मुलगी आता माझी 9वीला आहे, तर तिला समजून आपण ऍडजस्ट करू शकतो, बाबा हे ऑनलाईन एज्युकेशन असं असतं. तिला मी तेच म्हटलं की तुलाच असं नाही, इंडियातल्या लाखो करोडो स्टुडंटसाठी हे नवीनच आहे हा प्रकार ऑनलाईन एज्युकेशन. सो टेक इट ऍज अ चॅलेंज, म्हणजे यू विल लाईक इट, यू विल एन्जॉय इट. माझ्या लहान मुलीला पण मी समजवलं, तर पहिले 15 दिवस त्या लोकांना थोडं टफ गेलं, म्हणजे ते लॉग इन करणं, हे करणं, सतत निगा ठेवायला लागायची. पण आता दे आर यूज टू इट अँड दे आर एन्जॉईंग इट, क्वाईट एन्जॉईंग ऑनलाईन एज्युकेशन. ओके. सुवर्ण मॅडम, मी तुमच्याकडे येते परत. तर तुम्ही जे आता तुम्ही म्हणाला चॅलेंजेस आहेत शिकवण्याच्या बाबतीत, आणि मग तुम्ही कसा पॅटर्न काय बनवताय की शिक्षक तिकडे असलेच पाहिजेत, पण जेव्हा मुक्ता मॅडम सांगतात की त्यांच्या एरियातली मुलं आहेत ते बागायती एरिया आहे, त्यामुळे पेरेंट्सकडे एकच फोन असतो, पेरेंट्स शेतात काम करायला जातात, मग आणि सिबलिंग्स असतील तर तेव्हा त्यांना तो फोन मिळत नाही. मग मुलांकडून हे रिस्ट्रिक्शन होणार ना, की कसं अटेंड करणार ते सेशन. तर त्याच्यासाठी मग काय काय अरेंजमेंट केली गेली आहे का? बरोबर. हो, आम्ही अरेंजमेंट अशी केली की आम्ही प्रायमरी सेकंडरीचं वेगळं वेळापत्रक बनवलं, म्हणजे वेळ क्लॅशेस होणार नाहीत. आणि जर पेरेंट्स जॉब करणारे असतील तर मग सपोज किती वाजता येत आहेत घरी, संध्याकाळी 7 पर्यंत 8 पर्यंत तसं असतील तर मग त्या पद्धतीने आम्ही लेक्चर्स अरेंज केले. की एज्युकेशन पॉलिसीचं एक पण म्हणणं आहे की कोणताही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. त्यांना तुम्ही मेन स्ट्रीम मध्ये आणा, भले तुम्ही मुलं शाळेत येत नसली तरी चालेल, पण ती एज्युकेशन मध्ये राहिली पाहिजे, ती वंचित होता कामा नये. त्यामुळे तुम्ही जशी त्यांची वेळ असेल, पालकांची अवेलेबल असेल, त्यावेळेला तुम्ही ते लेक्चर्स ऍडजस्ट करा. त्यामुळे आम्ही त्या लेवलला तसेच ऍडजस्ट केलेले आहेत. आणि जसं ह्या मॅडम म्हणाल्या, मुक्ता मॅडम म्हणाल्या की काही वेळेला ती बागायती म्हणजे जो अहमदनगर या मोस्टली तसे साधारण पेरेंट्स तिथे आहेत, तर त्यावेळेला काय करायचं, लाईट नसेल, हे नसेल, मग छोटे छोटे व्हिडिओ पाठवायचे की शिक्षकांनी स्वतःचे व्हिडिओ तयार करायचे आणि ते मुलांना पाठवायचे की जेव्हा लाईट असेल किंवा कनेक्टिव्हिटी चांगली असेल त्यावेळेला ते तिथे व्हिडिओ बघू शकतील. आम्ही आमच्या शाळांमध्ये अशाच पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे. की अगदी त्यांनी सांगितलं होतं सुरुवातीला की प्री प्रायमरीच्या मुलांना ऑनलाईन टीचिंग घ्यायचं नाहीये, तर मग ऑनलाईन टीचिंग नाही घ्यायचं तर मुक्ता मॅडम जसं म्हणाल्या तसं की युट्यूबवरून नुसतं व्हिडिओ डाउनलोड नाही करायचे,
मग आम्ही काय केलं, आम्ही स्वतः टीचर्सनी एक्सप्लेनेशन तयार केले, मग त्याच्याबरोबर त्यांनी स्वतःचे व्हिडिओ केले आणि मग ते स्टुडंट्सना पाठवले. अशा पद्धतीने आम्ही एज्युकेशन चालू केले. म्हणजे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स वेगळ्या आणि त्याच्यामध्ये अजून काय वेगळं करता येईल किंवा मुलांपर्यंत कसं पोहोचेल किंवा पालकांनाही कसं समजेल. काही वेळेला असं असतं की पेरेंट्स सुद्धा अनएज्युकेटेड असतात, बिचारे त्यांनाही काही कळत नाही. मग बरोबर. काही वेळेला असं काय करू शकतो, तर ह्या पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने अरेंजमेंट केली आणि तशा पद्धतीने पालकांना आम्ही ते पाठवत राहिलो. इव्हन आम्हाला रिस्पॉन्सही चांगला येतोय. आणि आता थोडंसं पुढे जाऊन मी याच्यात सांगते की आम्ही आता ऑनलाईन त्यांच्या परीक्षा सुद्धा घ्यायला चालू केल्या आणि त्याच्यातही आम्हाला येतो की जसं हे चौबे सरांनी मगाशी सांगितलं की मुलं त्यावेळेला तर ऍडजस्ट झाली नव्हती की त्यांनाही प्रॉब्लेम येत होता, जर पालकांनाही प्रॉब्लेम येतो की बाबा हे घ्यायचं कसं पुढे. तर आम्हाला आता ती मुलं थोडीशी कम्फर्टेबल झाली आहेत, त्यांनाही कळतं की आन्सर सबमिट कसं करायचंय, कसं चेक करायचंय. त्यामुळे मुलंही कम्फर्टेबल आणि त्या पालकांनाही समजते की नाही बाबा काय करायला हवंय. त्यामुळे आता जे काही 2-3 महिन्यापूर्वीची परिस्थिती होती ती खूप निवळली आणि आता थोडेसे मुलं सेट होत आहेत, टीचर्सही सेट होत आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. पण मला मग इकडे एक विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात की टीचर्सना तुम्ही सांगितलं की पॉवर पॉइंट बनवा किंवा त्यांचे सब्जेक्ट रिलेटेड व्हिडिओज बनवा, पण सगळेच शिक्षक असं टेक्निकली साऊंड होते का की त्यांना त्यांचे व्हिडिओज बनवता येत आहेत, पॉवर पॉइंट करता येत आहेत, की एक तो पण बरोबर, होता शिक्षकांसाठी? अगदी खरंय, अगदी खरंय. ऍक्च्युली बरोबर आहे तुमचं. मग अशा वेळेला आम्ही काय केलं की जे एज्युकेटेड असेल किंवा मी माझ्या लेवलला मी सांगते की माझे हसबंड टेक्निकल म्हणजे ते जे इंजिनियर आहेत, तर मग त्यांची आम्ही मदत घेतली. तर काहींची असं जे असतील टेक्निकल फील्डमधले असतील त्यांची मदत घेतली गेली किंवा कम्प्युटर टीचर जे टेक्निकल एक्सपर्ट असतात त्यांची मदत घेतली गेली आणि मग शिक्षक स्वतः शिकले आणि मग मुलांना आता ते हळूहळू शिकवतात. म्हणजे आम्हाला शिक्षकांना शिकवण्याचं हे सुद्धा एक चॅलेंजच होतं सुरुवातीला असं. तर मुक्ता मॅडम, तुमचा एक्सपिरियन्स याच्याबद्दल काय आहे की तुम्हाला पण आता पॉवर पॉइंट वगैरे तुम्ही पण बनवता, व्हिडिओ वगैरे तुम्हीही बनवता का? हो, मी पण बनवते. माझ्यासाठी हे चॅलेंजेस होतं ऍक्च्युली. सुरुवातीला जड एक्झॅक्टली. गेलं, पण आता सराव झालेला आहे. पण जे ऑनलाईन लेक्चर्स आम्हाला घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत ते नीट पोहोचत नाहीये. मग मी काय करते तर स्वतः मुलांना समजेल अशा भाषेमध्ये व्हिडिओ तयार करते आणि ते अपलोड करते आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवते. मग विद्यार्थ्यांना पाहिजे तेव्हा ते डाउनलोड करून ते वापरू शकतात. ओके. मग याच्यात श्रद्धा, आता मला तुला विचारायचं की तू बरेच वर्ष स्कूल काउन्सिलर म्हणून काम केलंयस. तू एक काउन्सिलर म्हणून तुझा व्ह्यू काय आहे या ऑनलाईन लर्निंग कडे बघण्याचा? फर्स्ट थिंग इज कि हम लोग को ये एक्सेप्ट करना है कि चेंज इज इनएविटेबल. इवेंचुअली हम सब एडजस्ट होने ही वाले हैं इसको. सो लॉट ऑफ थिंग्स. स्टार्ट विद ग्रेटिट्यूड बिकॉज दिस इज गोइंग टू गो ऑन फॉर अ वेरी लॉन्ग टाइम. अभी ये ऐसा नहीं है कि 1 महीने 2 महीने का है या फिर ऑप्शनल है. सो द बेस्ट थिंग टू स्टार्ट विथ स्टार्ट थिंकिंग इन अ पॉजिटिव वे दैट at least इस पैंडेमिक में थैंक्स टू टेक्नोलॉजी at least our children are getting education. ऐसा नहीं है कुछ साल पहले होता, जब तक अगर ये टेक्नोलॉजी नहीं होता तो हमारे बच्चे 1 साल 2 साल के लिए विदाउट एजुकेशन रह जाते, तो उसके कितने इश्यूज हो सकते थे. तो एटलीस्ट वी आर ग्रेटफुल दैट आवर चिल्ड्रन आर गेटिंग एजुकेशन इन अ सेफ एनवायरनमेंट सिटिंग एट देयर होम. टू रीडिजाइन आवर लाइफ कंप्लीटली. पहले कैसे होता था कि क्लासरूम में सेशंस होते थे एंड पेरेंट्स को ज्यादा आइडिया नहीं होता था कि बच्चे की लाइफ में चल क्या रहा है. एंड हम लोग अपने लाइफ में इतने बिजी होते थे कि वी ऑलवेज कंप्लेन कि अरे मुझे बच्चे के लिए टाइम देने को नहीं मिल रहा है या उसकी क्लास में क्या चल रहा है पता नहीं. कभी तो भी मीन्स 2 मंथ्स में 3 मंथ्स में एक बार जब ये ओपन हाउस होता है तब जाके टीचर से कुछ पता चला, तो पता चला 5 मिनट्स डिस्कशन. तो दिस गॉड हैज गिवन अस एन अपॉर्चुनिटी, आई वुड से, कि आप अपने बच्चे को ऑन अ डेली बेसिस उसका लर्निंग पैटर्न क्या है, उसका रूटीन क्या है, वो सब हमें समझने के लिए मौका मिला है. So if we look at it in that way, so I think a lot of our attitude towards it will change, and then we go in a more of problem solving mode rather than a complaining mode. For us to reassociate technology, जैसे पहले ऐसा होता था कि मोबाइल इज अ बैड थिंग, जैसे रामचंद्र जी ने बोला कि मैं अपने बच्चों को मोबाइल देता ही नहीं था बिकॉज मोबाइल इज एसोसिएटेड विथ बैड थिंग्स. ये सिर्फ एंटरटेनमेंट या बच्चों को बिगाड़ता है. बट नाउ वी आर गेटिंग एन अपॉर्चुनिटी टू सी दैट इट कैन बी यूज्ड इन अ good way also. It can be used for learning also. So kids are also thinking in that way. नहीं तो बच्चे लोग मोबाइल मतलब क्या होता था, या चैटिंग या यूट्यूब वीडियोस या गेमिंग या वही होता था. So now they are using it in a new way and they'll get used to it. Means now they will start associating mobile with learning.
laptops with learning rather than other things. हम्म. So if we think in this way, I think it will give a good start. Of course, disadvantages तो काफी है ही, no doubt, and we have to come to terms with it. That is the only way to cope. मला इथे असं पण विचारायला असं वाटतंय की असं कधी कधी काय होतं, पेरेंट्स कधी कधी जास्त इन्व्हॉल्व्ह होण्याचा पण प्रयत्न करतात. बरोबर. आता एक्झॅक्टली. लहान मुलं असतील किंवा मोठी, आपल्या इकडे मार्कांचं प्रेशर पण खूप असतं पेरेंट्स कडून. तर आता तर त्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळते की तेच कंटिन्युअस त्यांच्या बरोबर आहेत. तर असा कोणाला एक्सपिरियन्स आलाय का की की तुम्ही जास्त पेरेंट्स म्हणजे जास्तच इन्व्हॉल्व्ह होत आहेत आणि त्यांच्या टेस्टमध्ये, त्यांच्या डेली लाईफमध्ये पण ते अगदी इन्व्हॉल्व्ह होऊन सांगतात, तू हे केलंस का बाबा, हे कर, किंवा अगदी पुढे जाऊन त्यांचं वर्क तेच करतायत. असा तुम्हाला कधी एक्सपिरियन्स आला का सुवर्णा मॅडम? मोस्टली असा येतो मॅडम एक्सपिरियन्स की पॅरेंट्सचं इंटरफिअरन्स खूप असतं. आणि आता जसं ह्या मॅडम म्हणाल्या, जसं श्रद्धा मॅडम म्हणाल्या तसं की ऑपॉर्च्युनिटी आहे, पण आता मग प्रत्येक वेळेला असं होतं, स्क्रुटिनी होते की नाही, हे शिक्षकाने टीचरनी असं नाही शिकवलं, हे असं नको शिकवायला पाहिजे होतं, हे बरोबर नाही शिकवलं, हे अशा पद्धतीने शिकवायला पाहिजे, असं सुद्धा पेरेंटचे सजेशन यायला चालू होतं. आणि म्हणजे हा इंटरफिअरन्स खूप वाढतो पेरेंट्सचा, असं मला नेहमी वाटतं. की त्यामुळे जे स्कूल एज्युकेशन होतं, अगदी बरोबर आहे की मुलांची एक म्हणजे टीचिंग लर्निंग प्रोसेस जी होती ती प्रॉपर होती. आता ऑनलाईन एज्युकेशनमुळे काय होते, मुलं फक्त ऐकतात. जसं युट्यूब व्हिडिओ आपण फक्त पाठवतोय, मुलं ऐकतायत, इव्हन ऑनलाईन टीचिंग मध्ये ऐकतात, पण त्यांच्या ज्या शंका आहेत ते त्यांना विचारता येत नाही. हा मेन प्रॉब्लेम तिथे डिसएडव्हान्टेजेस आहे. आणि पॅरेंट्सचं इंटरफिअरन्स वाढणारच आहे की या टीचरनी सांगितलं, काही वेळेला असं होऊ शकतं की या टीचरनी एका शब्द बोलला असेल पण त्या मुलाला ते कळलं नसेल, त्यांनी चुकीचा लिहून घेतला, नाही हे टीचरनी चुकीचं शिकवलं, असं सुद्धा काही पेरेंटच्या रिॲक्शन्स मी ऐकलेल्या आहेत. त्यामुळे हा इंटरफिअरन्स पेरेंट्सचा सध्या खूप वाढतोय असंही मला वाटतंय. आणि म्हणजे टीचर्सचं आता ऑब्झर्वेशन मुख्याध्यापक करत नाहीत, प्रिन्सिपल करत नाहीत, पेरेंट जास्त करतायत, अशी सुद्धा एक थोडीशी आमचं ऑब्झर्वेशन आहे. दीपाली, मला तुला आता इथे विचारायचंय की तू ट्युशन्स घेतेस, तर तुझ्याकडे म्हणजे तुझं कसं, एक जरा मुलं कदाचित जास्त ओपन होत असतील कारण ते तुला पर्सनली ओळखतात आउट ऑफ स्कूल म्हणून. तर तुला असे कधी एक्सपिरियन्स ऐकायला मिळतायत का? येस, असं तर मुलांचं ही रिॲक्शन पहिली असते, म्हणजे आता थोड्या वेळ ते अगदी माझ्याशी बोलतात ना, तेव्हा हेच असतं, क्या टीचर हमारा यही चालू है अभी. कितना बोर कर रहे टीचर. सच्ची में यही. तर हेच त्यांचं एक थोडंसं असतं की टीचर पण आम्हाला पीडीएफ देतात, ते आम्हाला नंतर लिहित बसायचं असतं. थोडंसं अजून रिलीफ हवी आहे ह्या सगळ्याच्या ह्याच्यातनं, कारण करोनामुळे बाहेर पडता येत नाही, फ्रेंड्सना भेटता येत नाही. सो असं झालंय की ते ट्रॅप झालेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर रामानंद सर, तुम्हाला मी विचारते, कारण तुम्ही आता इथे पालक आहात, तर याच्यात तुम्ही स्वतः आता ऑनेस्टली सांगा आम्हाला की तुम्ही पण तसाच इंटरफिअरन्स करता का? हो, असतो ना. मी म्हणजे आता कसं माहितीये मॅडम, जास्त पर्टिक्युलर राहावं लागतं, कारण का हे यांच्यासाठी हे कन्सेप्ट नवीन आहे, तर आमच्यासाठी पण नवीन आहे. दिस इज अ लर्निंग प्रोसेस फॉर पॅरेंट्स ऑल्सो. तर म्हणजे मुलगी कुठे थंब दाखवायचं, कुठे क्लिक करते, मग ते कंप्लेंट्स पण करतात की आम्हाला आमच्या फ्रेंड्सला भेटता येत नाही, सोशल डिस्टन्सिंग झालंय, वर्गातले शाळेतली मस्ती, बसमध्ये जाताना जी काय धमाल व्हायची ते, मग टीचरनी नोट्स दिल्या, ती पीडीएफ आली का नाही, मग ती पीडीएफ तू उतरवलीस का नाही तुझ्या फेअरबुक मध्ये, मग उत्तर देताना या सगळ्या गोष्टी लक्ष द्यायलाच लागतं. मग इन्स्ट्रक्शन्स काय आल्या, झूम मीटिंगचा पासवर्ड बरोबर टाकला का नाही तू, त्या सगळ्या गोष्टी बघाव्याच लागतात त्यामध्ये. पण तुम्ही जे एक्सप्लेन केलं ते मला वाटतं, जेव्हा अगदी नवीन नवीन ऑनलाईन सुरू झालं की अगदी पासवर्ड बरोबर टाकतेय की नाही, डाउनलोड करतेय की नाही, पण मला वाटतं एकदा ते सेट झालंय तर त्यानंतर तो इंटरफिअरन्स नसायला पाहिजे. आता रिसेंटली ह्या लोकांची म्हणजे दोन्ही मुलींची पहिली युनिट टेस्ट संपली, तर ते दोघी खुश होत्या. ते खुश व्हायचं कारण असं की ह्या वेळेला त्यांना जी प्रश्नावली मिळालेली, तर ते लिहिण्यापेक्षा त्या लोकांना फक्त उत्तरांवर टिक करायची होती. प्रश्न होती आणि प्रत्येक प्रश्नाला 4 उत्तर होती. तर दे वॉज सो हॅपी अबाउट इट की बाबा म्हणजे ठीक आहे, आम्हाला म्हणजे अभ्यास केलाय आम्ही, नाही असं नाही, पण इथे समजा उत्तर मी विसरले तरी माझ्याकडे 4 उत्तर ज्याच्यातनं टिक करायचंय मला. दे वर रिअली हॅपी आणि त्या दोघींनी खूप चांगली मार्क काढली त्या परीक्षेमध्ये. पण मी पण खूप खुश झालो. आमच्या वेळेला काय अशा परीक्षा नव्हत्या ज्याच्यामध्ये आम्हाला चांगली मार्क काढता आली असती. सो एक
थोडंफार पॉझिटिव्हनेस पण आहे या ऑनलाईन एज्युकेशनचा, असं मला वाटतं. तुम्ही ज्या प्रश्नावली वगैरे बनवता, युनिट टेस्ट वगैरे तयार करता, तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वेगळं सॉफ्टवेअर घ्यावं लागतं सुवर्णा मॅडम आणि मुक्ता मॅडम, की कसं त्याचं पण एक वेगळं ट्रेनिंग दिलं गेलंय टीचर्सना, की कसं कसं करता तुम्ही ते? बोला. आम्हाला काही ट्रेनिंग दिलेलं नाहीये. आम्ही स्वतःच तयारी करून ते केलेलं आहे. तसं टेस्ट मोज वरती मी टेस्ट तयार करते आणि त्या मुलांना पाठवते. अच्छा. आणि मग तुम्ही हां. ते चेक कसं करता? त्यांचे आपल्याला त्यांनी जे सॉल्व्ह केलेली आहे टेस्ट, त्याचे येते किती जणांनी सोडवलंय, किंवा विद्यार्थी पण पर्सनली मेसेज पाठवतात, की मॅडम एवढे बरोबर आले, एवढे चुकलेत. आणि हे मुलांना पण पाहायला मिळतं, की आपलं उत्तर कोणतं बरोबर आलंय, अच्छा. कोणतं चुकलंय हे त्याच्यावरती त्यांनाही कळतं. अच्छा. ओके. आणि बरोबर. मग तुम्ही हा सुवर्ण मॅडम तुम्ही सांगा. हा मॅडम, जसं ह्या म्हणाल्या तसं ऍक्च्युली एज्युकेशन डिपार्टमेंट तर्फे कोणतंहीच ट्रेनिंग दिलं गेलं नव्हतं. बरोबर मॅडम? मुक्ता मॅडम बरोबर हो, बोलते मी? बरोबर. हा. अगदी की बरोबर. त्यामुळे मला आता मी थोडंसं त्यांच्या बरोबरीने एज्युकेशन पॉलिसी बद्दल पण तुमची जर परवानगी असेल तर मी थोडंसं हो हो, बोलते. नक्की. म्हणजे जसं मॅडम म्हणतात की त्या टीचर आहे आणि होतंय काय की आम्हाला ट्रेनिंग सेशन काही दिली गेली नाही, आणि जसं त्या म्हणायला तसं आम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला केलं. पीपीटी एज्युकेशन आता 1-2 दिवसापूर्वी आम्हाला मेसेज आला होता की जे टीचर्स जे शिकवतायत किंवा मुलांचं ऑनलाईन लेक्चर्समध्ये काय काय चालू आहे याचं आम्हाला पीपीटी पाठवा. आता पीपीटी म्हणजे काय हे शिक्षकांना माहितीच नाही अजून, कारण अच्छा. सगळेच टेक्नोसेव्ही नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. आणि त्याच्यामध्ये काय द्यायचंय, पीपीटी मध्ये नक्की त्यांना काय हवंय, 5 ते 7 मिनिटाचा पाठवा असं एक जस्ट इन्स्ट्रक्शन होतं. पण त्याच्यामध्ये काय करायचंय, कसं करायला हवंय, काय काय मुद्दे यायला पाहिजे, स्टुडंट्स त्याच्यात दिसायला हवेत की नाही, टीचर्स दिसायला हवेत की नाही, काहीही क्लॅरिटी नाही. म्हणजे असं कुठे कोणीतरी मेसेज देतं, सांगतं, त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा. त्याच्यामुळे अच्छा. काय होतंय, शिक्षकांचा खूप गोंधळ उडतोय सध्या. तर श्रद्धा, तुझ्याकडे येते मी या टॉपिकवर, की तू सायकोलॉजिकली सांग ना, की काय चॅलेंजेस येत आहेत, तू काय एक्सपिरियन्स करतेस? टीचर्स के लिए मैं बोलना चाहूंगी, ये बहुत इंटरेस्टिंग है. अगेन इट इज माइंडसेट का है, हम हमारे साथ में हमारा सेल्फ टॉक क्या होता है सब उसके ऊपर डिपेंड करता है. बट अगेन इसको अगर पॉजिटिवली देखें तो जैसे अभी हम लोग को डिपार्टमेंट की तरफ से ट्रेनिंग कुछ मिल नहीं रहा है. इफ स्कूल एक अलग प्लेटफॉर्म बना सके कि जहाँ पे सारे पेरेंट्स अपने कंप्लेंट्स आप वहां दीजिए, रादर देन डायरेक्टली सेशन के बीच में बहुत सारे पेरेंट्स जैसे बीच में आके बोल देते हैं कि ऐसा नहीं है वैसा नहीं है जो भी है, तो वो एक अच्छा सोल्यूशन होगा. एंड बहुत सारा इश्यूज उससे प्रैक्टिकली सॉर्ट आउट हो जाएंगे. ओके. तो ये जो साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स हो रहे हैं या फिर जो सोशल स्किल्स, जो सोशल हम लोग का जो इंटरेक्शन होता था वो नहीं हो रहा है, जिसकी वजह से जो प्रॉब्लम्स हो रहे हैं, ये सिर्फ बच्चों के लिए नहीं है, ये सिर्फ ये पेरेंट्स के लिए, सॉरी, ये टीचर्स के लिए भी है. जैसे बच्चे अपने क्लासमेट्स को मिस कर रहे हैं या वो इंटरेक्शन मिस कर रहे हैं, वैसे ही टीचर्स भी अपने बच्चों के साथ में, स्टूडेंट्स के साथ में इंटरेक्शन मिस कर रहे हैं. तो इसके लिए एक चीज हम कर सकते हैं कि एंड ऑफ द मतलब एक पीरियड जैसे अभी पीटी पीरियड नहीं हो रहा है या ड्राइंग पीरियड नहीं हो रहा है, तो उसके बदले में एक फ्री इंटरेक्शन पीरियड रखा जाए जहां पे नो टीचिंग, जस्ट इधर यू ब्रेक दम इनटू रूम्स, जैसे जूम में ब्रेकअप रूम्स होते हैं, या फिर इन जनरल जो सब लोग चिट चैट कर रहे हैं, टीचर भी उसमें इन्वॉल्व है या नहीं इन्वॉल्व है, जैसे भी. एंड ये जो सोशल इंटरेक्शन का जो नीड है ये हर किसी का फुलफिल होगा. एंड इसको यूज इट एज अ रिवॉर्ड. कि नॉर्मली कैसे बच्चे अभी बहुत बार टीनेजर्स के साथ में क्या हो रहा है कि वो लोग वीडियो ऑफ करते हैं और दूसरे वेबसाइट्स पे जाते हैं, या फिर क्या होगा कि अगर घर में कोई नहीं है तो वीडियो ऑफ करेंगे और वो लोग अपने दूसरे रूम में या कहीं पर भी दूसरा कुछ करने चले जाएंगे, हमें पता भी नहीं चलेगा. तो वो इश्यूज भी आ रहे हैं. तो अगर हम लोग सेट रूल्स बनाए कि यस एवरीबडी हैज टू कीप द वीडियो ऑन और सब लोग को सेशन अटेंड करना है, और अगर ये फुलफिल होता है, देन यू आर अलाउड टू अटेंड दैट इंटरेक्शन क्लास. तो वो रिवॉर्ड जैसा भी काम करेगा एंड बच्चे लिटरली दे विल लुक फॉरवर्ड टू इट एंड एटलीस्ट दे विल बी मोर मोटिवेटेड टू अटेंड सेशंस एंड पे अटेंशन. ये इसके बाद है. मला असं वाटतं की फक्त टीचर्सवरच असं खूप बर्डन आल्यासारखं झालं, की म्हणजे टीचर्स बद्दल एक्सपेक्टेशन एकदम खूप वाढल्यासारखी झाली आहेत. मैं एक बोलना चाहूंगी इसमें कि जैसे हमें ये हो, सोचना है कि बरोबर.
हम अकेले नहीं है इसमें, हम सब एक साथ में हैं। और हम नॉट जस्ट वन स्कूल बट पूरी की पूरी दुनिया ये चैलेंज फेस कर रही है। तो अगर हमको ये इंडिविजुअल टीचर्स का रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है, अगर मैनेजमेंट नीड्स टू टेक दिस डिसीजन कि सब लोग ग्रुप जैसे टीचर्स का मीटिंग हो एंड एवरीबडी कम अप विथ आइडियाज, तो ये ग्रुप डिस्कशन में बहुत सब कुछ निकल सकता है और एक टीचर पे बर्डन नहीं होगा। ते ऍडव्हर्टाईजही येते बघा, एक ते मुलगा खेळत असतो, ती वर्क फ्रॉम होम और वर्क फॉर होम असं एक ती ऍडव्हर्टाईज सध्या फेसबुकवर येते की आम्ही एक प्रश्न टाकला की आमच्या हा प्रॉब्लेम येतोय, तर म्हणजे एक्सपर्ट आहेत ते त्या मुलांना त्यांच्याकडनं काही काही करून घेत आहेत. सपोज एकात काही क्रिएटिव्हिटी आहे किंवा काही एकात क्राफ्ट आहे किंवा ड्रॉइंग आहे, म्हणजे जसं मॅडमनी सांगितलं, श्रद्धा मॅडमनी, की आपण शिक्षकांमध्ये करावं किंवा मॅनेजमेंटनी इनिशिएटिव्ह करावं. तर मला असं वाटतं काही वेळेला हे पेरेंट्सकडनं सुद्धा आपण करून घेतलं तर डेफिनेटली याच्यात बऱ्याच शिक्षकांचाही बर्डन कमी होईल आणि पालकांमध्ये इंटरॅक्शन खूप वाढेल आणि एका मुलालाही खूप छान वाटेल की नाही, माझी आई किंवा बाबा हे इतरांना शिकवतात. तर रामानंद सर, तुम्ही पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं याच्यावर? हो, ऑब्व्हियसली. कारण का आता म्हणजे त्या मॅडम, श्रद्धा मॅडम जसं बोलले की म्हणजे पॅरेंट्स, टीचर्स आणि हे सगळं आपण सगळे ह्युमन बिंग्स आहोत. वी आर ऑल गोइंग थ्रू अ सायकोलॉजिकल स्टेज. टीचर्स जसा पॅरेंट्स जसा फीडबॅक देत आहेत टीचर्सला की आमची मुलं अशी वागतात घरामध्ये, तुमच्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये ही उणीव आहे, किंवा जे काय प्रॉब्लेम्स आहेत तर स्कूल मॅनेजमेंट म्हणा आणि पॅरेंट्स म्हणा, जे काय म्हणजे पीटीए असो, जे काय असो, या लोकांनी एकत्रित येऊन, म्हणजे आता ही गोष्ट खूप लांब लचक चालणारी आहे असं मी गृहीत धरून चालतो, ऍटलीस्ट एक वर्षभर तरी. तर ह्याच्यातनं काहीतरी असे मार्ग काढले पाहिजेत की हे एकदम स्मूथली होईल आणि स्टुडंट्स आणि टीचर्स या दोघांवरचं बर्डन फार कमी होईल या बाबतीतचं, असं मला वाटतं. पण श्रद्धा, तू आणखीन एक पॉइंट पण सांगितलेलास की ऑनलाईन लर्निंगचे फायदेही बरेच आहेत आणि ते प्रत्येक कॅटेगरीमध्ये आहेत. म्हणजे फायदे तोटे दोन्ही आहेत. आधी फायदे सांग, तुझ्या दृष्टीने काय फायदे वाटत आहेत तुला? लर्निंग प्रोसेस जो होता है उसमें पांचों सेंस ऑर्गन्स इन्वॉल्व होते हैं एंड जितने ज्यादा सेंस ऑर्गन्स इन्वॉल्व हो उतना ज्यादा अच्छा लर्निंग होता है, उतना अच्छा ग्रास्पिंग होता है। जैसे नॉर्मली क्लासरूम में कैसे होता है कि टीचर बोल रही है और हम सुन रहे हैं, बच्चा सुन रहा है, तो सिर्फ ऑडिटरी अपना ईयर्स इन्वॉल्व है। अभी क्या हो रहा है कि टीचर्स पीपीटी बना रहे हैं, दैट इज वेरी गुड। इनफैक्ट बच्चों का ऐसे फीडबैक आया है कि पीपीटी के वजह से हम लोग को ज्यादा अच्छे से समझ में आता है, बिकॉज हमें देखने भी मिल रहा है, पहले वो नहीं होता था। प्लस डिस्ट्रैक्शंस कम है अभी, क्योंकि बाकी सब लोग म्यूट पे, पहले कैसे क्लास में सब लोग बातें कर रहे हैं या अपना बाजू वाले पीछे वाले कुछ ना कुछ ऐसे ना नॉटीनेस चालू है तो डिस्ट्रैक्ट होते थे बच्चे, वो होता था। तो ये एक बहुत अच्छा है कि ज्यादा सेंस ऑर्गन्स इन्वॉल्व है, ज्यादा ग्रास्पिंग इज बेटर। छोटे बच्चों के साथ में ये है कि छोटे बच्चों में अभी हमारे यहाँ क्लासेस में 50 चिल्ड्रन होते हैं, 50 बच्चों के सामने एक टीचर होती है, वो ऑफकोर्स सारे 50 बच्चों का अटेंशन मेंटेन करना इज वेरी डिफिकल्ट। तो यहाँ पे छोटे बच्चों के साथ में मोस्टली घर में कोई ना कोई तो बैठा होता ही है, बिकॉज अगेन वो लोग को तो टेक्नोलॉजी इतना मैनेज नहीं कर पाते, जिसके वजह से उनका फोकस बढ़ रहा है। वो लोग 30 मिनट्स अगर क्लास में बैठे तो 30 मिनट्स उनका ध्यान होता है, जो यूजुअली नहीं होता है छोटे बच्चों के साथ में। तो उनको वो हैबिट डेवलप हो रहा है कॉन्सेंट्रेट करने का, एक जगह में बैठने का, उतना लर्न करने का, वो हो रहा है। एडल्ट्स के साथ में क्या हो रहा है कि अगेन इतने सारे क्लासेस ऑनलाइन हो गए, इतने सारे लर्निंग ऑनलाइन हो रहे हैं और चीप हो गया है कोर्सेस कि बहुत कुछ बैठे बैठे आपको एकदम लो कॉस्ट में सीखने मिल रहा है। तो ये एडवांटेजेस तो बहुत ही है। पण हे ऍडव्हान्टेजेस तरीही मला थोडेफार असे वाटतात की ते मेट्रो एरियामध्ये जास्त आहेत. रुरलमध्ये जर गेलो तर मुक्ता मॅडम, तुम्ही सांगा की रुरलमध्ये पण तुम्हाला असं वाटतंय की हे ऑनलाईन लर्निंगचे फायदे आहेत? तुमच्या मते काय, तुम्हाला काय वाटतंय? हो, फायदे आहेत. म्हणजे आता मुलांना एका ठिकाणी बसून, जसं मॅडमनी आता सांगितलं की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, पण त्याचबरोबर त्याचा तोटा देखील आहे की त्यामुळे मुलं एकलकोंडे होत चाललेले आहेत असं आपण म्हणूया, कारण मोबाईल आणि ते त्यांचं विश्व झालेलं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं आणखीन म्हणजे आता आपण ऑनलाईन प्रश्नपत्रिकेचं पाहिलं, आपण ते सॉल्व्ह करताना त्यांना फक्त मल्टिपल चॉईस एक क्वेश्चन, एक आन्सर चूज करायचं, ते सॉल्व्ह करायचं. पण थेअरी जे आहे, थेरॉटिकल जे आहे, ते जर पाहिलं आपण त्या दृष्टीने मुलांचं लेखनाची जी सवय आहे
त्याच्यावरतीही त्याचा परिणाम आहे. त्यांचं पण Factor. खराब होईल. लेखनाचा सराव त्यांना राहणार नाही. बरोबर. म्हणजे हा दीपाली बोल. MCQs जेव्हा ते सॉल्व्ह करतात तेव्हा अनेकदा येत नसलं तरी टुक्का मार असं पण ते करत असतात. बरोबर. So, बरोबर. त्याच्यामुळे पण त्यांना ते एकदम मस्त वाटतंय. तर मुक्ता मॅडम जसं म्हटले की थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह, थोडंसं अजून त्यांना जरा लिहिता आलं तर त्यांचे ते विचार तिथे दिसतात. इथे ऑलरेडी Correct आहे. ऑप्शन्स असतात आणि ते आपलं कधीतरी हा लावून देतात. हा, दॅट इज बरोबर. 8, 9, 10 च्या मुलांना थोडंसं प्रॅक्टिकल वगैरे हे या गोष्टी कमी झालेल्या आहेत. आता त्यांच्या इट इज नॉट पॉसिबल. तर हा, मग सुवर्णा मॅडम, हा पण एक टॉपिक मला विचारायचा आहे. प्रॅक्टिकलच्या संदर्भामध्ये अजूनही काही गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स नाहीयेत. आय होप अच्छा. की ऑक्टोबरपासून आम्हाला कदाचित ते चालू करतील असं आहे. कारण काही वेळेला तुम्ही जसं म्हणाल तसं की प्रॅक्टिकल एज्युकेशन मस्ट असतं, की त्यांना हँडलिंग मस्ट असते आणि तसं जर त्यांनी अजून काही कन्सेंट दिल्याशिवाय आम्ही ते करू शकत नाही अच्छा. असं आहे. तर मग श्रद्धा मॅडम, तुम्ही सांगा की आता तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस काय वाटतायत या सगळ्या ऑनलाईन लर्निंग मधून? डिसएडवांटेजेस काफी है और अलग अलग एज ग्रुप्स के लिए अलग अलग टाइप के डिसएडवांटेजेस है। जैसे अभी एकदम छोटे बच्चे जो है, तो छोटे बच्चों के लिए क्या है कि उनका ब्रेन, उनका नर्वस सिस्टम अभी जस्ट डेवलप हो रहा है, पूरी तरह से फॉर्म नहीं हुआ, इट्स वेरी डेलिकेट। तो ये इंक्रीज स्क्रीन टाइम है या फिर टू मच ऑफ प्रेशर, ऑल द टाइम वो लाइमलाइट में है कि हमें देख रहे हैं, यहाँ पे मम्मी बैठ के देख रही है या पेरेंट बैठ के देख रहा है या सामने से टीचर कॉन्स्टेंटली देख रही है, वो भी प्रेशर आता है। और स्क्रीन में कैसे होता है कि 1 सेकंड का जो वीडियो होता है, वो 1 सेकंड का वीडियो में 24 पिक्चर्स है। अगर 1 सेकंड में 24 पिक्चर्स है तो 1 मिनट में कितने हैं, 1 आवर में कितने हैं। तो वो जो एकदम फास्ट पेस जो है उसके वजह से एक तरह से नर्वस सिस्टम इफेक्ट होता है, जिसकी वजह से उनका कंसंट्रेशन इफेक्ट होता है। तो कंसंट्रेशन स्पैन बच्चों का इन द लॉन्ग रन बहुत कम होने वाला है। आफ्टर अ ईयर जब ये पैंडेमिक खत्म होगा तभी कंसंट्रेशन इश्यूज बहुत बढ़ने वाले हैं। सुवर्णा मॅडम, तुम्ही सांगा की तुमच्याकडे काही अशी मेथड हे केलेली आहे का की होमवर्क रिलेटेड? येस. आमच्याकडे आम्ही काय केलं म्हणजे आमच्या स्कूल लेवलला किंवा मुंबईमध्ये जसं माझ्या अंडर 25 शाळा येतात, 25 शाळांचे मुख्याध्यापक माझ्या अंडर येतात, तर आम्ही एक साधारण फ्रेमवर्क केलेलं असं की आपण कसं द्यायचं. आणि जसं सरांनी किंवा श्रद्धा मॅडम म्हणाल्या की त्याच्यामध्ये मुक्ता मॅडमनी सुद्धा सांगितलं की काही वेळेला ते मुलांना फक्त चूज करायचं आन्सर, तर आम्ही ते ठेवलेलं नाही. कारण आम्हाला माहिती आहे, कारण ही जेव्हा मुलं शाळेत येतील आणि आपलं SSC बोर्ड असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप CBSE ला चालू शकतं, पण आपल्याकडे डिस्क्रिप्टिव्ह दिलंच पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी लिहिण्याची सराव करायला पाहिजे. मग आम्ही त्यांच्या ऑनलाईन रिडिंग टेस्ट घेतोय किंवा त्यांचं जे काही हँडरायटिंग आहे ते सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं त्यांना पाठवायला सांगतोय. इव्हन हायर लेवलला सुद्धा आम्ही असं करतो की आता जसं मॅडमनी सांगितलं की मुलं व्हिडिओ ऑफ करतात आणि स्वतःच्या कामाला किंवा वेगळी स्क्रीन वगैरे बघत असतात, तर तसं नाही. मग आम्ही त्यांना मध्येच क्रॉस क्वेश्चन सुद्धा करतो. अगर एक्सेप्टेंस आ गया तो हाफ द बैटल इज वन। तो आई थिंक ये एक मेजर लर्निंग एक्सपीरियंस होगा एंड इट विल सॉल्व मोस्ट ऑफ द इश्यूज। तुम्ही सगळे विचारधारामध्ये आलात आणि माझ्याबरोबर हा टॉपिक डिस्कस केलात आणि आपल्या प्रेक्षकांनाही काही सजेशन्स आहेत, काही मोर इन्फॉर्मेशन त्यांना मिळाली आहे, तुमचे व्ह्यूज मिळाले आहेत की पालकांचे व्ह्यूज काय आहेत, शिक्षकांचे व्ह्यूज काय आहेत, शिक्षक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत आणि एक सायकोलॉजिकल व्ह्यू पण याच्या मागे काय आहे. आणि हे सगळे तुम्ही येऊन इकडे शेअर केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. रिअली धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. थँक्यू.